नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. लोकशाहीर तथा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध, मातंग, चमकार व वाल्मिकी भाईचारा ऐक्य संदेश अभियान अंतर्गत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चातर्फे दीक्षाभूमी चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी समाजातील ऐक्य व सामाजिक परिवर्तनावर भाष्य केले. यावेळी बोलताना नारायण बागडे म्हणाले, ज्यांना कधी काळी आमच्या सावलीचाही विटाळ वाटत होता, त्यांच्याकडून भाकरीचा तुकडाही मिळणे दूरची गोष्ट होती. अशा काळात आमचा पूर्वीचा महार समाजच आमचा सखा ठरला. त्यांनी आम्हाला संगतीत आणि पंगतीत स्थान दिले, हा इतिहास विसरता कामा नये. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव हा परिवर्तनाचा संदेश दिला. मात्र आजही काही लोक हा संदेश मनापासून स्वीकारत नाहीत, असे मार्मिक उद्गार त्यांनी काढले. या अभियानाचे नेतृत्व आंबेडकरी मातंग मोर्चाचे मनोहर इंगोले, वाल्मिकी समाजाचे नेते रमेश डकाह, चमकार समाजाचे नेते राजकुमार शेंडे तसेच प्राध्यापक रमेश दुपारे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयदेव चिवंडे यांच्या हस्ते साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण आवळे, चरणदास गायकवाड, राजू पांजरे, के.टी. कांबळे, नरेश खन्ना यांच्यासह विविध समाज घटकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.